आणखीन एक महत्त्वाची बातमी हाती येते। मनोज जरांगे यांची प्रकृती काहीशी बिघडल्याचं कळत आहे। आज जालन्यातल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे पोहोचले होते। त्यांनी माध्यमांशी बोलतानाही यापूर्वी सांगितलं होतं की माझी तब्येत बरी नाही, मला डॉक्टरांच्याकडे जायचं आहे तपासणीसाठी। आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्याचं कळत आहे। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, निलेश पाटील यांची आज बिघडली होती, त्यामुळे आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या दवाखान्यात आणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आता बघू शकतो आपण हे डॉक्टर त्यांच्या तपासण्या करतायत आणि जालन्याच्या मोर्चामध्ये ते सामील होताना त्यांची तब्येत त्यांना अस्वस्थ वाटत होती। मात्र लोक खूप जमलेले आहेत आणि लोकांसोबत जायला पाहिजे म्हणून ते चालत कसे बसे आले। मात्र नंतर शेवटी लोकांमध्ये बसून त्यांनी फक्त सभा ऐकली, कारण उभं राहणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी भाषण सुद्धा त्या ठिकाणी केलेलं नाही। तर नेमकं आता काय झाले ते डॉक्टरांची तपासणी झाल्यानंतर आपल्याला कळेल। मात्र कदाचित डॉक्टर त्यांना 8 ते 10 दिवस आरामाचा सल्ला सुद्धा या ठिकाणी देऊ शकतील। नेमकं त्यांना काय झालंय हे आता डॉक्टरांशी बोलल्यानंतर कळेल। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण काही वेळापूर्वीची ही दृश्य पाहतो आहोत। संभाजीनगरमध्ये त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि मनोज जरांगे यांच्या तातडीनं काही तपासण्या केल्या जाणार आहेत। तसंच त्यांना सलाईनसुद्धा लावली जाते। मनोज जरांगे यांची प्रकृती तुर्तास बरी नाही, त्यांना प्रचंड थकवा जाणवतोय। आज सकाळी जालन्यातल्या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मनोज जरांगे पोहोचले होते, पण त्यांनी माध्यमांशी बोलतानाही सांगितलं की माझी क्षमता आत्ता तेवढी नाही,